जो मतदारसंघाचं नेतृत्व करतो तो शेवटी पहिला आपल्या मतदारसंघाचा विचार करणार यामध्ये दुमत नाही. परंतु आता आयुर्वेदिक योगा सगळे कॉलेजेस आता कागलमध्ये झालेले आहेत. डेंटल कॉलेज जर कोल्हापुरात काढता आलं तर या ठिकाणी काढावं अशी मुश्रीफ साहेबांना आमची विनंती असणार आहे. कारण की शेवटी सत्तेच्या माध्यमातून या जिल्ह्याला आम्ही काय देतो हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा. सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा लोकशाहीमध्ये या सत्तेचा उपयोग आम्ही लोकांसाठी करतो कशा पद्धतीने करतो हे भविष्य काळात त्या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. मुश्रीफ साहेब ते 2100 केव्हा द्यायचं त्या कमी करू नका एवढं करा. 2 अट्टे आमचे आज आहे ते आम्ही तक्रार आली तर आम्ही करणार आहोत. सगळं टाटा बिर्लाच्या घरात एका महिलेनं जर आता केला अर्ज तर तिला द्यायचं काय बाप माझ्या भगिनीला काय ही कळ काढल्यामुळे मला बोलतो तर बंटी पाटलांनी चिमटा काढल्यामुळं थोडं त्या विषयावर मी बोलणार आहे. भगिनीला माहिती आहे आपल्याला अनेक निवडणुकामध्ये पक्ष जाहीरनामे करत असतात, जाहीरनाम्याची पूर्तता होत असते आणि आमच्या नेते मंडळीने राज्याचे आता जे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आता जे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार असतील, यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि दसरा आणि दिवाळीच्या मध्ये 1 महिन्याच्या आधी आणि नंतर 7,500 रुपये लेकीला आईला मिळाल्याबरोबर जी बाजारात गर्दी सुरू झाली, नवऱ्याकडे पैसेच मागायला बंद झाले आणि त्याचा किती फटका मोठा बसू शकला ते बंटी पाटलांना माहिती आहे. आम्ही आता आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 2100 रुपये देणार आहोत. आता डिसेंबरचा हप्ता 1500चा आला का रे? 1500चा हप्ता आलेला आहे. विकास कामाला शक्यतो आम्ही कात्री लावू, काही करू, परंतु ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. आणि विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत, ग्रामपंचायतीच्या आता चालू आहेत किंवा स्थानिक स्वराज महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आधी तुम्हाला 2100 रुपये आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही.